नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. नमस्कार. आणि सध्या आपण आहोत काकड शिवणी या गावामध्ये. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये FGL म्हणजे फार्मर ग्रुप लीग ही स्पर्धा चालू आहे आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक गावातून एक तरी गट या स्पर्धेमध्ये सहभागी आहे. तशाच प्रकारे या काकड शिवणीमधून सुद्धा हा विश्वकर्मा गट या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. ही शेतकरी गटांची स्पर्धा आहे आणि सध्या आपल्याला दिसते की तुमचा गट हा जिल्ह्यामध्ये थोडा टॉपला आहे. हो. म्हणजे दुसरा मोजके जे तिसरा वरचे टॉपचे 10 गट आहेत, हा. तर 10 गटापैकी एक तुमचा गट आहे. तुमच्या एक तर गटाचा पहिले परिचय द्या, प्रत्येक सदस्याचं नाव पण सांगा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काय काय करत आहात आणि त्याचा तुम्हाला कसा कसा फायदा होत आहे. पहिले नमस्कार, मी निलेश वाळके, विश्वकर्मा ग्रुप, ते उमेश लढे, हा. युवराज आलोनी, उल्हास काळे, आकाश मार्गे, चंदन लढे. बर. आता बरेच काही पंढरपूरला गेले, काही ग्रुप मधले काही. बर, आज आषाढी एकादशी आहे. त्याच्यामुळे काही मेंबर पंढरपूर मध्ये आहेत आणि हा. काही मात्र FGL स्पर्धेमध्ये हा. खेळत आहेत. आणि आज आपण या आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुमच्या गटासोबत येत आहोत. हो. धन्यवाद तुम्ही आले तर आता आम्ही ते पहिल्यापासून सुरुवात म्हणजे माती परीक्षा FGL ग्रुप आहे, हा. त्याच्यामार्फत थोडं माहिती बरीच भेटली आम्हाला आणि त्याच्यामार्फत थोडंसं आमचा फायदा खूप झाला. पहिले आम्ही माझं माती परीक्षा नव्हतो करत, बीज प्रक्रिया म्हणजे उगम शक्ती काही असं बर. कोणी करत नव्हते. बर. आता आम्ही ग्रुपचे 10-20 लोक ते करायला लागलो. हो. तर माती परीक्षण वगैरे काही बीज प्रक्रिया आणि उगम शक्ती चेक केली. बर. हे पाहून बरेच आमचं कसं चौकात राहायचं, सर्व शिवाजी चौक जे आहे ना, हो. आम्ही तिथंच करतो सगळं, काही असा कार्यक्रम छोटा मोठा असला हो. तर मग सर्वांनाच माहित होतं तिथं. बरोबर. त्याच्यानुसार मग प्रत्येक म्हणजे अर्धेहून जास्त म्हणजे 90% गावात म्हणजे तुम्ही गट स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आणि फक्त गावाचा गटापुरतं फायदा. काम होत नाहीये, नाही, तर गावात त्या गटाच्या माध्यमातून ही सगळी गावात हा. टेक्नॉलॉजी जाते. तुम्ही माती परीक्षण केलं तर सगळं गाव सगळं, माती हो. परीक्षण करायला लागलं. आणि ते बियाणं वगैरे सगळं उगम शक्ती पाहिली काय करतात, हो. मग त्यांना बी माहिती पडली थोडी, बाबा शक्ती करायला लागते. मग सर्वांना केली. बर. त्याच्यामुळे बराच फायदा झाला. म्हणजे बियाणं म्हणजे आमचं पूर्ण हे झालं नाही, ते जवळपास सगळ्यांचं सोयाबीन बरं आहे. निघालेलं हा, दिसतंय. निघालच आहे एकांत. आणि तुम्ही सांगताय ते यामुळे की प्रत्येकानं उगण शक्ती तपासली. हा. आणि म्हणजे जर बीज फेल प्रक्रिया. असेल तर त्याला तिथंच कळालं, हा. बॅग बदलून आणली, या घरचं असेल तर ते वापरलं नाही, आणि मीच पास ना. असेल मीच 10 बॅगीतलं पहिले चेक केलं आणि 5 बॅगा तसंच राहू द्या. तसंच पेरलं तर ते माझीच निघालच नाही 5 बॅगा. बर. ते राहू दिल्या, चला भाऊ आता हे निघालं तर त्याला काय करावं लागते check. बरोबर आहे. ते आता एवढं समजलं की प्रत्येक बॅगेत म्हणजे एक बॅग न चेक करता प्रत्येक बॅगेतलं 100 दाणे काढायचे, हा. चेक करायचे. त्यांना सगळ्याला समजलं आता की एक बरोबर. बॅग मग एकच व्हेरायटी आहे, असं नाही की सगळ्या व्हेरायटी त्याच्यात घेऊन. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून समजलं म्हणा, सगळं. या तुमच्या गटाच्या माध्यमातून म्हणा, तुम्हालाच नाही तर गावालाही कळालं हा. की पेरणीपूर्वी उगण शक्ती तपासणं खूप आवश्यक आहे. आणि ते सोबत आणखीन काय केलं? बुरशीनाशक ते- बीज प्रक्रिया केली तर त्याच्यामुळे- हे जरा आमच्या पिकाला बी ताण पडला. आता या झाडं दिसत नाही कुठं. पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस ताण पडला नाही. बरोबर आहे. आणि आता झाडं तुमची चांगली. पिकाची जी कंडिशन आहे ती खूप अतिउत्कृष्ट आहे. म्हणजे मागचा जे ताण गेला एवढा हा. मोठा, हो. त्या ताणाच्या मानानं मात्र या पिकाला कुठंच वाटत नाही तो ताण पडलेला आहे. नाही. एवढं सुंदर पीक सध्या आहे. हा. आणखीन काय काय केलं? आणखी आता आम्ही ते पक्षी धामे वगैरे आता हे चालू आहे आमचे बर. म्हणजे केले बरेच जागी. त्याच्यामुळे मार्क आपल्याला हा, भेटतायत. आणि अळीचं प्रमाण थोडं आता पहिले अळी येत असते ना अशा वेळेस, हा. थोडं दिसत नाही असं ऑटोल नाही असं बरोबर एवढं आहे. म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये कुठंच असं चक्री भुंगेचा अटॅक नाही. वाटत नाही किंवा फवारणी करावं हम्म. अशी आवश्यकता सध्या वाटत नाही, किंवा उंटअळी अशा वेळेस येते तर ती हा. पण आपल्याला वाटत नाहीये. आणि ते याचं कारण की पक्षी थांबे आहेत, बाकीचे तुम्ही बीज प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे पण असं झालेलं असेल. सोबत आपण चिकट सापळे सुद्धा या ठिकाणी लावतोय. म्हणजे जे रस शोषणारे किडे आहेत तर ते ते थोडं याला प्रमाण कमी चिपळून होऊन जातं त्याचं. त्यांचं पण प्रमाण कमी होते. म्हणजे आम्हाला- त्याचे पण मार्क आपल्या या हा. स्पर्धेमध्ये आहेत. तर ते गावात किती लोकांनी लावलेले असतील तुमच्या? तर आमच्या तर तरी 25-30% सगळे झालेले आहे. आणखी आता आम्ही 25-30% चालू आहे लावणं. कालच बोलावले आम्ही. म्हणजे जे काही 500 क्षेत्रात सापळे बोलावले ती. बऱ्याच क्षेत्रात लावलेलं आहे आम्ही जागा, म्हणजे बर. थोडी आतमध्ये क्षेत्र ते. Right. आणि आता हे जे चालू आहे, आता म्हणजे कमी पडले तर मग आम्ही त्याला बोलवून थोडे अवेलेबल करून दिले. Right. ते कसं आहे, आता हे घुमू शक्ती आता हे ग्रुप आहे यावेळेस, पण आम्हाला नंतर बी नाही, आता हे भविष्यात गावाला बी आमच्या ग्रुपला बी हे बरोबर. नेहमीसाठी फायदा होणार आहे. आता बरोबर. ते उगम शक्ती आणि बीज प्रक्रिया, Right. थोडी माती परीक्षण कुठं कुठं जे होते तेवढं प्रमाणात. बाकी हे मग पक्षी धामे हे ते आम्ही आता हे तर काही तर निसर्गाचे आहे, हो. झाडं वगैरे आहेत आपल्या इथे, बरोबर. ते निसर्गाने बनवलेला काही आम्ही स्वतः बनवून काही करू शकतो आता. ज्यावर आवश्यकता आहे त्यावर हम्म. पक्षी गंभीर. म्हणजे हे फक्त तुमच्याच पुरतं दिसत नाही आहे, तर आपल्याला दिसतंय कारंजा तालुक्यामध्ये सुद्धा अनेक गावामध्ये ही स्पर्धा चालू आहे, किंवा लोक अवेअर झाले आता, हम्म. उगण शक्ती तपासायला लागले, बीज प्रक्रिया करायला लागले. आणि त्यामुळे असं दिसते की या वर्षी कारंजा तालुक्यामध्ये पाऊस कमी आहे, पिकाजोगताच आहे,
अजून नदी नाल्याला पाणी आलेलं नाही. नाही आहे. परंतु मात्र बियाण्याच्या कंप्लेंट ह्या नगण्य आहेत. जवळपास सगळ्यांचं बियाणं निघून आलेलं आहे आणि ते ते 5 याचाच परिणाम आहे की शेतकरी आता अवेअर झाले त्याबाबत. आणि ती अवेअरनेस करण्यासाठीच आपली जी कृषी विभागानं स्पर्धा आयोजित केली FGL फार्मर ग्रुप लीग त्यासाठीच केली आणि आता- त्याचे परिणाम पण दिसतात. हा भविष्यात नसली बी नाही म्हणजे स्पर्धा नसली बी हा. तर आम्हाला कसं आहे आता प्रॅक्टिस होऊन गेली म्हणजे आता नेहमीचे जे सवय आहे बरं. ते करूनच घेणार आता आहे. या स्पर्धेमध्ये तुमचा ग्रुप जो आहे एकदम हा. टॉपला आहे. हो तर आता तुम्हाला काय अपेक्षा आहे, जिंकल्यानंतर काय करणार आहात? आता आम्ही आता कुठं त्यानंतर आम्ही काही नवीन प्रोत्साहन वाढवून घेऊ. आता याच्या मार्फत आणखी गावातल्याला बी थोडंसं म्हणजे माहिती थोडी बरं. किंवा असं केलं म्हणजे फायदा आहे का नाही बाहेर याचा. गाववाल्याला बी नाही. सांगून नाही आणि बाबा काही काही आता असं. नवीन तंत्रज्ञान शिकायची इच्छा आहे आमची थोडं बरोबर आहे. ते कुठं नाही. आता म्हणजे मग त्या दृष्टीने आता तुम्हाला तुमचा गट जर जिल्ह्यामध्ये टॉप 10 मध्ये आलात तर तुम्हाला 25,000 रुपये कॅशच्या स्वरूपात बक्षीस पण आहे हा. गटाला. दुसरं म्हणजे आता तुम्ही काही खर्च करत असाल पक्षी थांबे येते हा, आणि ते तुमचा पण- गट त्यामध्ये येण्याचे दाट चान्सेस आहेत. हो. तर ते एक बक्षीस मिळणार आहे. आणि सोबत सांगितलं की बा आपल्याला ज्ञान पाहिजे, ज्ञानाची भूक राहते, हम्म. तर ती सुद्धा तुमची पूर्ण होणार आहे. म्हणजे तुम्ही जर टॉप 10 गटामध्ये आलात तर तुम्हाला राज्याबाहेर दौरा सुद्धा आहे. हो. म्हणजे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जिल्हा स्तरावरच्या कोणत्याही नंबरमध्ये बसला तर तुम्हाला राज्याबाहेर ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जिथं शेतीबाबत चांगलं तंत्रज्ञान देतं तर तिथं तुम्हाला 5 दिवसाचं ट्रेनिंग पण देणार आहे. हो. म्हणजे तुम्हाला फक्त हे 25,000 बक्षीस भेटणार नाही हो आहे. ना. तुमच्या गटातले जे सदस्य राहणार आहेत तिथे ट्रेनिंग घेणार आहे तर हा. कदाचित ती 1.5 लाखाचं होणार आहे. हो. म्हणजे 2.25 लाखापर्यंत सरकार तुमच्यावर या स्पर्धेच्या माध्यमातून खर्च पण करणार आहे. आणि हे जे तंत्रज्ञान जे माहिती होईल आम्हाला ते आमच्या भविष्यात गावात ते नातेवाईक Right. येते सर्व तेव्हा ते तो सगळं फायदा पाहतील. होणार आहे, हा. तो वेगळाच तुम्ही ते वेगळं. वापरणार. खरं तर हे त्या बक्षिसापेक्षा स्पर्धा याच्यासाठी आहे की शेतावरचा खर्च कमी व्हावा, हो. उत्पादन आपलं वाढावं आणि तुम्ही ते सगळे जण करताय. हा. आता हे उमेश असे नवीन जे प्लॉट आहे ते आता बेडनं लागवण केली हा. तर आजूबाजूचे आता मी लावलं ना तर आजूबाजूचे बरेच पाहिले ते आता येणे आकाश मार्गीने व्हायला म्हणजे बरोबर. थोडं बियाणं चांगलं उगम शक्ती येते झाडं वगैरे दिसते Right. तर काही असे वाढत जाते मग थोडी तेवढं बरोबर आहे. चांगल्या गोष्टीची हम्म. स्पर्धा होत आहे तर ती चांगलीच गोष्ट आहे गावासाठी, हा. गटासाठी. खूप छान. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Thank you. जिंकण्यासाठी. चलो Thank चिकट सापडे. चलो